शासकीय भूखंडावरील पातलीपाडा, डोंगरीपाडा येथील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमानुकूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सुमारे 20,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार संजय कळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय कळकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे शासकीय भूखंडावर गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सुमारे 4,000 कुटुंब राहत असून ते ग्रामपंचायतीच्या काळापासून आजतागायत कर भरतायत. महापालिकेनं त्यांना विविध सुविधाही दिल्या आहेत. मात्र अचानक या कुटुंबांना शासकीय भूखंड असल्याचं सांगून जिल्हा प्रशासनाकडून घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं ही कुटुंब हवालदिल झाली होती. याबाबत त्यांनी आमदार संजय कळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमानुकूल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याबाबत महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. धर्मवीरनगर येथील BSOP इमारती नादुरुस्त झाल्या असून नुकताच येथील लिफ्ट कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. या इमारतीची तातडीनं दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं असून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कंत्राटदारांनी हजारो कंत्राटी कामगारांचा विमा काढला नसल्यानं त्याचा फायदा जखमी कंत्राटदारांना मिळत नाही. कामावर असताना एक कामगार नुकताच जखमी झाला, मात्र विमा अभावी कामगाराला या सुविधेचा लाभ मिळाला नाही. अशावेळी कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन ही जबाबदारी ढकलते. याचबरोबर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे प्रलंबित देणी, अनुकंपा, फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क, शिक्षकांचे प्रश्न याबाबत यापूर्वी आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. याबाबत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. कोपरीच्या संत तुकाराम क्रीडांगणात देवी भक्ती, संगीत आणि उत्साहाचा भक्तिमय प्रारंभ. ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी भक्ती संगीताच्या सुरेल कार्यक्रमानं वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं. यावेळी उपस्थित भाविक, रसिक महिलांनी तर मंडपातच फेर धरून मातृशक्तीच्या सुरेल सादरीकरणाला दाद दिली. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात देवीची प्राणप्रतिष्ठापना करून सहकुटुंब विधिवत पूजन केलं. काल सायंकाळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते देवी मातेची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मातृशक्तीच्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला. प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी आणि केतकी चैतन्य यांच्यासह संपूर्ण महिला वाद्यवृंदांचा सहभाग असलेला उदे ग अंबे उदे हा देवी मातेचा जागर कार्यक्रम पार पडला. देवी मातेच्या स्तुतिगीतांसह अनेक नव्या, जुन्या आणि पारंपरिक हिंदी, मराठी गीतांच्या सादरीकरणानं कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या संगीतमय कार्यक्रमात विविध कलावंतांनी आपली कला सादर केल्यानं वातावरण केवळ भारावूनच नव्हे तर या मातृशक्तीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. तुझ्या विना वैकुंठाचा या रखुमाईच्या गीतानं प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात अनेक मराठी, हिंदी भावगीतं, लावणी आणि पारंपरिक लोकगीतांच्या सादरीकरणानं कार्यक्रमात विविधता आणली. गायिका धनश्री देशपांडे हिने तर रसिकांनाच उत्स्फूर्तपणे गाण्यामध्ये सहभागी करून घेतलं. केतकी चैतन्य हिने गदी माडगुळकर यांच्या रचनांवर आधारित बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या जाळीमंदी पिकली करवंद ही लावणी सादर करून रसिकांची दाद मिळवली. तर एकविरा आई तो डोंगरावरी या गीतावर महिला रसिकांनी फेर धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सांगता नॉनस्टॉप कोळी गीतांनी करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात जल्लोषाचे रंग भरले. तालरक्षक म्हणून तबल्यावर मुक्ता रस्ते आणि ढोलकीवर इतर वाद्यांवर निशा मोकल यांनी उत्कृष्ट साथसंगत देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. बासरीवादक भावना हडवळे यांनी संगीताच्या सुरेल सुरांच्या मैफलीला बहारदार सोबत केली. या संपूर्ण संगीतमय सोहळ्याचे प्रभावी आणि आशयपूर्ण निवेदन स्मिता गवाणकर यांनी केलं.
चैत्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्ती, परंपरा आणि संगीताचा संगम अनुभवायला मिळाल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. चैत्र नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनाखाली, मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो. अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो. रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात. आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या वर्षा उजगावकर येथे येणार आहेत आणि अशा प्रकारे या ठाणे शहरातील सर्वच नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या देवीच्या नवरात्र उत्सवाचं एक परिक्रमा या रात्रंदिवस सुरू असतात आणि नागरिक त्यामध्ये सहभागी होतात. दिवसेदिवस हा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि देवी भक्तांच्या प्रतिसादाप्रमाणे जोरात सुरू असतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भक्ती आणि संस्कृतीचा जागर, ठाण्यात आगरी कोळी समाजभूषण मान्यवरांचा गौरव. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीची विधिवत स्थापना केल्यानंतर आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन घडवत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेश सुनील शिंदे तसंच त्यांची पत्नी धनश्री विचारी शिंदे यांनीही देवीचं दर्शन घेऊन पूजा आरती केली. तर दादूच्या सुरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध झाले होते. देवीच्या स्थापनेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात गायक संतोष चौधरी अर्थात दादूस यांनी दादूस आलारे हा कोळीगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. पारंपरिक वेशभूषा, ढोलकीचा ताल आणि कोळीगीतांच्या सुरावर उपस्थितांनी ठेका धरला. या संगीतमय सोहळ्यानं संपूर्ण परिसर कोळी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे आगरी कोळी समाजासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील मान्यवरांचा राजन विचार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये योगेश कोळी, अभिजित कोळी, नूतन ठाणेकर, जयेंद्र कोल्हापकर, प्रफुल्ल नागवा, तुषार म्हात्रे, अनंत गवळी आणि दक्षता तरे यांचाही समावेश होता. आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासोबतच समाजासाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य असून आगरी कोळी समाज हा या भूमीचा पुत्र असून त्यांचा वारसा अभिमानास्पद असल्याचे उद्गार यावेळी राजन विचार यांनी काढले. ताराबागमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न. ताराबाग परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नौपाडा येथील ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा आज पार पडला. आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात भक्तिभावाने उथमलेलं वातावरण यावेळी पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचा भास होतो अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे तसेच आरशा विद्यालयास फाउंडेशन ठाणे यांचं सहकार्य लाभलं. मठाधीश पूज्य श्री गृहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत पादुका पूजन सोहळा संपन्न झाला. ताराबाग येथे केवळ मंदिर उभारण्यात आलं नसून भक्त मंडळांचीही स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून पुढील धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बाळा खोपकर यांनी दिली आहे. दरम्यान या पहिल्याच प्रकटदिन सोहळ्यानं मंदिरात स्वामींचा साक्षात वास असल्याचा अनुभव भाविकांना आलाय. भक्तीमधून समाधान आणि प्रसन्नता लाभते. त्यामुळे ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन आमदार संजय कळकर यांनी केले. गुढीपाडव्याच्या नंतर ताराबाग ही सोसायटी आहे त्या ठिकाणी वैशंपायन आमचे मित्र आहेत त्यांच्या पुढाकाराने स्वामींचा प्रकट दिन साजरा होतो. कायमस्वरूपी त्यांची मूर्ती देखील त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्सला आहे. शेवटी या भक्तीमधनंच माणसाला समाधान मिळतं, प्रसन्नता मिळते आणि त्या माध्यमातूनच त्याला काम करण्याची एक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते. आणि त्यामुळे प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील मी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की आपण अवश्य या प्रकट दिनाच्या निमित्ताने चिंतन करा आणि आशीर्वाद घ्या. नमस्कार, माझं नाव संजय आचार्य. ताराबाग सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी या पदावर काम करतोय. या स्वामी समर्थांच्या पादुका जेव्हा यायचं हे ठरलं तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो. ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना याच्यावर नियोजन चालू होतं. त्यामुळे गर्दीचं नियोजन करणं व्यवस्थित शक्य झालं. सगळे खुश आहेत आणि दरवर्षी स्वामींच्या पादुका घेऊन या असंच भक्तांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. ठाण्यामध्ये ताराबाग या बिल्डिंगमध्ये ही जी बिल्डिंग आहे ही विद्याधर वैशंपायन बांधकाम व्यावसायिक हे स्वतः स्वामी भक्त आहेत. त्यांनी 1 वर्षापूर्वी ठरवलं, हे 2रं वर्ष आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं वर्ष. त्यांनी भक्तिभावाने हे जे आता सुरू केलंय त्याचा आता एक उत्सव साजरा होतो इथे ठाण्यामध्ये. आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटहून बाळाप्पा महाराजांच्या मंदिरातून पदस्पर्शाने त्या स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचं दर्शनात इथे दरवर्षी होत राहील. आणि त्याचं नियोजन आमच्या वैशंपायन साहेब आणि सर्व त्यांचे भक्त मंडळ आहे त्यांच्याकडून केलं जातं. त्याच्यासाठी आम्ही भक्त मंडळाची स्थापना सुद्धा देखील केली आणि लोकांचा उत्साह फार मोठा आहे आणि असाच चालत राहू अशी शुभेच्छा आम्ही सर्व भक्तांकडून. आता आम्ही याचा काय फार मोठा प्रचार नाही केला, परंतु काय होतंय की जेव्हा स्वामींच्या पादुका येणार म्हटल्यानंतर आणि स्वामींच्याच इथे मूर्ती त्यांचे तुम्ही कधी आलात समोर तर असं वाटेल की स्वामी तुमच्या समोर बोलतायत, बघतायत तुमच्याशी. इतकी प्रसन्न मूर्ती आम्ही सोलापूरहून आणली होती. तर त्यामुळे काय की आता आजच गुजरातहून एक व्यक्ती आले की आम्हाला स्वामींच्या पादुका इथे येत आहेत. म्हणजे ह्याची महती हळूहळू भक्त मंडळच पसरवत आहेत. आता आज
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई मेहता येत आहेत, ठाण्याचे स्थानिक आमदार संजय केळकर साहेब येऊन गेले, स्थानिक सर्व नगरसेवक येऊन जात आहेत. तर हे हळूहळू आता हा पसारा वाढत चाललाय, याचा आनंद आहे आम्हाला.